नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कामोठे सेक्टर 6A मधील सर्व्हिस रोड सायन पनवेल महामार्गाला जोडा, शेकापची पालिकेकडे मागणी। कामोठे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कामोठे बस स्टॉप जवळील सर्व्हिस रस्ता हा सायन पनवेल महामार्गाला जोडावा, तसेच सेक्टर 6A व्यंकट हॉटेल जवळील ते जवाहर इंडस्ट्री मार्गे कळंबोलीला जाणारा पूर्वीचा सेवा रस्ता तातडीने खुला करावा, अशी ठोस मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केली आहे। त्यांनी या संदर्भात मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे। एकमेव प्रवेश मार्गामुळे दररोज त्रास। कामोठेमध्ये प्रवाशांसाठी सध्या फक्त एकच एंट्री पॉईंट उपलब्ध असल्याने शाळेच्या बस, रुग्णवाहिका आणि रोजच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। वेळ आणि इंधन वाया जाणे, आपत्कालीन सेवांना उशीर होणे अशा अनेक समस्या वाढल्या असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे। कामोठे विकसित करताना सिडकोने एकच प्रवेश मार्ग ठेवला, नंतर पाठपुराव्यानंतर सिडकोकडून सदर क्षेत्र पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे रस्त्यांच्या विस्तार व दुरुस्तीची जबाबदारी आता महापालिकेवर आहे। सुमारे 5 ते 6 वर्षापूर्वी हा सर्व्हिस रस्ता वापरात होता। कोणतेही कारण न देता तो अचानक बंद करण्यात आला। त्यामुळे कळंबोलीहून येताना नागरिकांना महामार्गाचा धोकादायक पर्याय निवडावा लागत आहे। सायन पनवेल महामार्गावर मागील काही वर्षात 62 अपघातात 23 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे पर्यायी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे। दोन्ही सर्व्हिस रस्ते पनवेल महापालिकेच्या विकास आराखड्यात समाविष्ट असूनही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही। महामार्गाला पर्यायी जोडणी मिळण्यास सेक्टर 5, 6, 6A, 7, 8 आणि 9 मधील नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी अमोल शितोळे यांची मागणी करताना सांगितले आहे की कामोठे बस स्टॉप जवळील सर्व्हिस रस्ता महामार्गाला तातडीने जोडावा। सेक्टर 6A जवाहर इंडस्ट्री कळंबोली सर्व्हिस रस्ता पुन्हा सुरू करावा। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात। नागरिकांचे जीवन आणि इंधन दोन्हीही वाचवण्यासाठी प्रशासनाने त्वरित कृती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल।